a to the power log बेस a x जर असेल तर त्याची व्हॅल्यू भेटते x. ये a चा पॉवर लॉगच्या बेस मध्ये ये म्हणजे दोन्ही काय झाले सेम झाले आणि जो काही व्हेरिएबल असेल या ठिकाणी ती व्हॅल्यू इथं आपल्याला भेटते. आता इथं बघा याला सॉल्व्ह करतेस मग आपल्याला हे जे सॉल्व्ह करायचं आहे त्यावेळेस आपल्याला इथं काय लॉग कशी इथं काय पाहिजे आपल्याला सेम टर्म पाहिजे त्यावेळेस आपल्याला हे साइन भेटणार आहे. याला काय लिहिता येते बघा मग y हे 2 स्क्वेअर लिहिता येते 4 ला 2 स्क्वेअर लिहिता येते हे log बेस 2 sin x प्लस याला 3 स्क्वेअर लिहिता येते log बेस 3 cos x. That is y equals to 2 square log base 2 sin x. हे 2 फक्त ब्रॅकेटच्या बाहेर लिहिलेले प्लस 3 log base 3 cos x. Okay, then y equals to 2 लॉगच्या डाव्या साइडला जर व्हॅल्यू असेल ते कुठे लिहिता येते आपल्याला हे बघा log x स्क्वेअर याला काय लिहिता येते आपल्याला 2 टाइम्स log x लिहिता येते ते 2 इथे डाव्या साइडला लिहिता येते. जर डाव्या साइडला आहे मग इथे ह्याच्या लिहिता येते और लिहिता येते. तसंच या ठिकाणी बघा हे 2 आहे हे आपल्याला x स्क्वेअर लिहिता येते sin स्क्वेअर x हे पूर्ण व्हॅल्यू आहे. हे जे आहे एक टर्म आहे लॉगच्या समोरची ओके आणि हे तर याला आता काय लिहिता येईल आपल्याला मग अशी टर्म आहे बघा 2 आहे 2 लॉग पण आहे आणि त्याच्या पुढे काहीतरी व्हॅल्यू आहे मग त्याला काय लिहिता येते लॉग जो काही टर्म आहे त्या टर्मचा पॉवर लिहिता येते. ओके दॅट इज लॉग बेस 2 sin स्क्वेअर x प्लस हे 3 हे log बेस 3 cos स्क्वेअर x. ओके इथे लिहितात then y equals to बघा या ठिकाणी 2 to the power log इथे पण 2 आहे. ओके म्हणजे कॉन्स्टंट टर्म आहे कॉन्स्टंटचा पॉवर काय आहे log आहे लॉगच्या बेसची काय आहे e आहे आणि इथे पुन्हा आहे काहीतरी व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू काय लिहिता येते x म्हणजे या ठिकाणी काय लिहिता येते a equals to 2 जर ठेवला a equals to a म्हणजे कॉन्स्टंट टर्म आहे 2 सुद्धा कॉन्स्टंट टर्म आहे 2 चा पॉवर log आहे बेस 2 आहे sin स्क्वेअर x आहे ऍडिंग बार या ठिकाणी आपण 2 ठेवलो इथे आपण खाली ठेवू हे 2 to the power log बेस 2 x इक्वल्स काय लिहिता येते x लिहिता येते कॉन्स्टंट टर्म आहे. तसंच या ठिकाणी इथे काय लिहिता येते sin स्क्वेअर x प्लस इथे काय लिहिता येते cos स्क्वेअर x हे 3 आहे log आहे 3 आहे दोन्ही सेम आहेत ओके कॉन्स्टंट व्हॅल्यू cos स्क्वेअर x then y equals to sin square theta plus cos square theta equals to 1. Then differentiate y with respect to x dy by dx equals to काय भेटेल मग किती भेटेल 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 या पूर्ण टर्मसाठी काय लिहिता येते आपल्याला cot x ओके differentiate करा डेरिव्हेटिव्ह घ्या differentiate y with respect to x dy by dx equals to derivative of a to the power cot x that is equals to a to the power x का derivative काय तो a to the power x into log a into derivative of x ओके त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या a to the power cot x into
log a, okay, into derivative of quad x, that is equals to a to the power quad x into log a. Quad x derivative minus cos x square x, that is minus a to the power minus cos x square x into a to the power quad x into log a. मग या ठिकाणी f of x दिले आपल्याला, ठीक आहे. इथे g of t ची व्हॅल्यू g dash of 3 आणि काढा म्हणजे आपल्याला f dash of 3 काढा म्हणजे, ओके. याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएट with respect to x. काय याचा डेरिव्हेटिव्ह f dash of x डायरेक्ट लिहितो ना. याचा डेरिव्हेटिव्ह f of x आहे f dash of x equals to स्क्वेअर रूटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, वर्गमूळाचा 1 divided by 2 root 7 g of x minus 3 into derivative of 7 g of x minus 3, that is equals to याचा डेरिव्हेटिव्ह हा 7 कॉन्स्टंट g of x आहे, आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय भेटेल g dash of x dash minus 3 आहे कॉन्स्टंट, म्हणजे 0 डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0 divided by 2 square root 7 g of x minus 3 झालं. या ठिकाणी f dash of x भेटला आपल्याला. पण आपला पॅरामीटर काय सांगितले, f dash of 3 काढायचं आपल्याला. तर when x equals to 3, x च्या ठिकाणी फक्त 3 ठेवून द्या. काय होईल बघा, हे f dash of 3 equals to 7 g dash of 3 divided by 2 times square root 7 g of 3 minus 3. वैल्यू सब्स्टिट्यूट करायची, 7 g dash of 3 क्या है बघा, 5 divided by 2 times square root 7 g of 3 के 4 minus 3, that is equals to 35 divided by 2 square root 28 minus 3, that is 35 divided by 2. 28 minus 3 is 25, that is equals to 35 divided by 2 into 5 वर्गमूळ 25 चा, that is 7 divided by 2. ती व्हॅल्यू भेटली आपल्याला f dash of 3.